नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिस्टर कर्वे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, शासनाने अग्रिष्टिक अंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र एक काढून दिलेलं आहे, म्हणजे फार्मर आयडी कार्ड दिलेले आहे। हे काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ह्या पुढे तुम्हाला ह्या कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अत्यंत आवश्यक असणार आहे। ते कशा पद्धतीने कोणत्या योजनांसाठी लाभ भेटणार आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी जर तुम्ही काढली नसेल तर ती स्वतः आपल्या मोबाईलमधून कशी काढावी याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। ते तुम्हाला आय बटनवर दिलेला आहे, ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, हे पहा, कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना एक नोटीस काढलेली आहे। त्यामध्ये लिहिलेलं आहे असं की सर्व शेतकरी बांधवांना व भगिनींना सूचित करण्यात येते की राज्य शासनाने कृषी विभागाच्या सर्व योजनेकरता अग्रिष्टिक अंतर्गत ओळखपत्र शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी अनिवार्य केले आहे। म्हणजे शेतकरी ओळखपत्र नसेल तर आपल्याला शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अग्रिष्टिक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र ज्याची नोंदणी करून घ्यावी। हे पहा, खाली दिलेलं आहे की तुम्हाला ह्या अग्रिष्टिक आयडी कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयोगी पडणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025, महाडीबीटीवरील शेतकरी योजना म्हणजे कोणती जरी महाडीबीटीवरील योजना असेल ते तुम्हाला भेटणार नाही। यामध्ये पहा, तिसरा पॉईंट, नैसर्गिक आपत्ती मधील शेत पिकाची नुकसान भरपाई पण तुम्हाला मिळणार नाही जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर। PM किसान व नमो शेतकरीचा सन्मान निधी पण तुम्हाला मिळणार नाही। शेत जमिनी खरेदी व विक्री करण्यासाठी पण तुम्हाला फार्मर आयडी लागणार आहे। नवीन पीक कर्ज घेणे किंवा पीक कर्ज माफ करणे ह्यासाठी पण तुम्हाला फार्मर आयडी अनिवार्य आहे। ही सगळ्यात महत्त्वाची फार्मर आयडी आहे मित्रांनो। हे पहा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर फार्मर आयडी काढली नसेल त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे पण इथे तुम्हाला दिलेले आहेत। आधार कार्ड तुमचं, सर्व तुमचे 7/12 व 8 चा उतारा आणि आधार कार्डशी संलग्न मोबाईल नंबर, हे तुम्हाला एवढे डॉक्युमेंट घेऊन तुमच्या सोबत ठेवा। हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुमच्या जवळच्या CS सेंटरवर जा किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते तुम्ही लिंक पाहून तुम्ही स्वतः पण तुमच्या मोबाईलमधून तुम्ही काढू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।